नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल नंबर टू बायनरी नंबर हा जो टॉपिक आहे, तर ह्या टॉपिक रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत. म्हणजेच जे कन्वर्जन आहे हेक्साडेसिमल नंबरचं आपण बायनरी नंबरमध्ये कशा प्रकारे करायचं ते आज आपण एक्झाम्पलद्वारे बघणार आहोत. कारण तुम्हाला जेव्हा तुमची एक्झाम्स असते तर त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला न्यूमेरिकल जे आहेत ते न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला कन्वर्जनचे एक्झाम्पल जे आहे तर ते विचारले जातात. आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा, हेक्साडेसिमल नंबर कॅन बी कन्वर्टेड इनटू बायनरी नंबर. बघा हेक्साडेसिमलचा नंबर आपल्याला बायनरीमध्ये जे आहे तर ते कन्वर्ट करता येतं बाय कन्वर्टिंग इज हेक्साडेसिमल डिजिट्स टू 4 बायनरी इक्विव्हॅलंट्स. म्हणजे बघा आपला जो हेक्साडेसिमल नंबर जो आहे तर तो आपण बायनरीमध्ये करत असताना त्याचे डिजिट्स किती असतात तर 4 डिजिट्स असतात. सुरुवातीला बघा तुम्हाला माहीत असलं पाहिजे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला हेक्साडेसिमल नंबर माहीत असतील 0, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9 झाल्यानंतर अजून कोणते हेक्साडेसिमल नंबर्स आहेत, त्यानंतर कोणते आहे बघा ABCDE आणि F. ओके, अशा प्रकारे आपले 16 जे आहे तर ते हेक्साडेसिमल नंबर्स आहेत. म्हणून आपला बेस जो असणार आहे हेक्साडेसिमलचा बेस जो आहे तर तो किती असणार आहे 16 असणार आहे बेस. आणि हे ते 16 नंबर 0 to 9 अँड देन नेक्स्ट A to F. आता याचं जे कन्वर्जन आहे आपण लेक्चर जेव्हा हेक्साडेसिमल नंबरचं लेक्चर बघितलं होतं तर त्यामध्ये आपण कन्वर्जन कशा प्रकारे करायचं ते आपण बघितलेलं आहे. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन बघून घ्या. आता फास्टमध्ये आपण काय करूयात, कन्वर्जन करूयात. इकडे डेसिमल नंबर घेऊयात, हा हेक्साडेसिमल नंबर आहे आणि त्यानंतर इकडे बायनरी असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा डेसिमल नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर काय येणार 10 11 12 30 40 अँड लास्ट 50. आता याचं बायनरी कन्वर्जन मी कसं सांगितलं होतं 0 0 0 0. इथे 4 डिजिट काय घेतले तर आपला जो हेक्साडेसिमल नंबर आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे हेक्साडेसिमल डिजिट्स टू 4 बीट बायनरी इक्विव्हॅलंट. म्हणजे बायनरी नंबर 4 डिजिटमध्ये असले पाहिजे. त्यानंतर बघा काय घ्यायचं आहे 0 0 0 1. एक नंतर मग मोठा कोणता बायनरीमध्ये आपल्याला माहिती 0 आणि 1 आपण यूज करत असतो. काय यूज करत असतो 0 अँड 1. एक नंतर मोठा 0 0 10. त्यानंतर नेक्स्ट 0 0 11. त्यानंतर मग फोर्थ हेक्साडेसिमलचं काय येणार आहे 2 डिजिट्स कंप्लीट आले मग 3 डिजिट घ्यायचे 0 1 0 0. देन नेक्स्ट काय येणार आहे 0 1 0 1. त्यानंतर 0 1 10. त्यानंतर 0 0 1 1 1. देन नेक्स्ट 8 नंबरला काय येणार आहे 111. मग आता 3 डिजिट्स कंप्लीट आले तर 4 डिजिट्स घेणार तुम्ही 1000 म्हणजे 1000. त्यानंतर 1001. आता पुढे ए नंबरला काय येणार आहे या ठिकाणी बघा हे आपले डेसिमल नंबर, हे हेक्साडेसिमल आणि इकडं बायनरी असणार. बघा 10ला काय येणार 1001. नंतर कोणता नंबर आहे 1010. त्यानंतर 1011. त्यानंतर आता ही 2 डिजिट्स कंप्लीट झाले मग पुढचा घ्या 1100. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे 1101. त्यानंतर 11 इथे 10 आणि Fला काय येणार आहे 111. अशा प्रकारे आपल्याला ते कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन फास्टमध्ये आलं पाहिजे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर एकदा बघून घ्या हेक्साडेसिमल नंबरचं. आता त्यामध्ये बघा या ठिकाणी लक्ष द्या. आता याच नंबरचा यूज करून आपल्याला काय करायचं हेक्साडेसिमलचं बायनरीमध्ये म्हणजे हे जे नंबर्स दिलेले आहेत तेच कन्वर्जन बायनरीमध्ये करायचं आहे. आता काही उदाहरण घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो. कन्वर्ट 8CA हेक्साडेसिमल नंबर आहे त्याचा बायनरीमध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी बघा 8 नंबर बघा एकदम इझी आहे. नंबर लिहून घ्या 8CA. सांगा 8ला 4 डिजिट्स आले पाहिजे बरोबर. आपल्या हेक्साडेसिमल नंबरचं बायनरीमध्ये 4 डिजिट्समध्ये आपला येत असतो. आता 8चा बघा 8ला काय दिलेलं आहे 8ला बघा 10 म्हणजे 1000 दिलेलं आहे. या ठिकाणी लक्ष द्या 1000. त्यानंतर Cला काय दिलेलं आहे बघा C नंबर या ठिकाणी इथे तुमचा त्याचं किती आहे बायनरी नंबर 1100. 1100. त्यानंतर A आहे बघा. आता Aची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 1010. त्यानंतर काय आलेलं आहे 1010. अशा प्रकारे
तुमचा असा हा बायनरी नंबर येणार आहे टू द बेस 2. अशा प्रकारे त्याचं कन्वर्जन जे आहे तर ते तुम्हाला कन्वर्जन करता आलं पाहिजे. त्यानंतर मग बघा पुढचं एक एक्झाम्पल बघूया. C2F पॉईंट. आता फ्रॅक्शन नंबर पण आपल्याला दिलेला आहे. C2F हा हेक्साडेसिमल पॉईंट असणार आहे. तर आपण जेव्हा हेक्साडेसिमल लेक्चर बघितलेलं आहे तर त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. आता या ठिकाणी बघा 7 लिहून घ्या. आता या ठिकाणी बघा आता याचं जे कन्वर्जन आहे तर ते आपल्याला बायनरीमध्ये करायचं. सांगा सीचा नंबर, सी कुठे दिलेला आहे या ठिकाणी? सीचा नंबर 1100 1100. 2 ला काय दिलेला असणार आहे या ठिकाणी बघा 2चा नंबर हे पाठ ठेवा 0010 0010. त्यानंतर एफ ला नंबर काय दिलेला आहे बघा एफ या ठिकाणी आहे तुमचा एफ 1111 काय दिलेला आहे 1111 पॉईंट्स. हा पॉईंट्स कोणता आहे आपला? आता हा बायनरी पॉईंट असा असणार आहे. हा पॉईंट्स वरती कोणता आहे कारण त्याचा बेस काय 16 आहे. म्हणजे तो हा जो पॉईंट आहे तो हेक्साडेसिमलचा आहे आणि हा दिलेला पॉईंट जो आहे तर तो आता बायनरीचा असणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी 7 ला काय दिलेलं आहे 0111. या 0ला पण व्हॅल्यू आहे कारण आपला 4 डिजिटचा असतो. बरोबर आहे. मग 0 पण त्यामध्ये घ्यायचा असतो. जर तुम्ही 7चा नंबर फक्त 111 असा जर घेतला तर याला तुम्हाला मार्क मिळणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तो 4 डिजिटचा असतो बायनरी नंबर. हेक्साडेसिमलचं कन्वर्जन बायनरीमध्ये करत असताना म्हणून तुम्हाला 4 डिजिट्स हा नंबर घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुमचं कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन येणार आहे. टू द बेस 2 द्यायला विसरायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट कोणतेही नंबर जे असतील हेक्साडेसिमलचे नंबर बायनरीमध्ये तुम्ही करू शकता. आता त्यानंतर आपण इथेच एक्झाम्पल्स घेऊयात. या ठिकाणी बघा तुम्हाला दिलं एक उदाहरण 723.9. सांगा आता याचं कन्वर्जन हा आहे हेक्साडेसिमल नंबर किंवा काय वेळेस या ठिकाणी 16 जे आहे 16च्या ऐवजी तुम्हाला एच पण देतील. बरोबर आहे. काय समजायचं हेक्साडेसिमल हा नंबर आहे. सांगा 7चा नंबर 0111. त्यानंतर 2चा नंबर बघा 0 हे 2 0 घ्यायचेच. त्यानंतर 10 ओके. त्यानंतर 3 नंबरला काय दिलेलं आहे 0011 आणि देन नेक्स्ट हा पॉईंट्स हा इथे पॉईंट्स दिलेला आहे. हा पॉईंट आहे हेक्साडेसिमल पॉईंट्स आणि हा पॉईंट्स असणार आहे तो बायनरी पॉईंट्स असणार आहे. त्यानंतर 9 नंबरला काय बायनरी कोड 1001. हा झाला तुमचा बायनरी. या ठिकाणी 2 देतील किंवा या 2च्या ऐवजी बी पण देतील. समजलं. अशा प्रकारे तुम्हाला हे सोल्युशन जे आहे तर ते अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अजून एखादे एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल. फक्त व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू तुम्हाला पुट करायच्या आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू घ्या 671.3. सांगा आता याचा नंबर्स काय दिलेला आहे हेक्साडेसिमल एच किंवा त्याला आपण 16 सुद्धा लिहू शकतो. 6चा नंबर काय सांगा 0110. 7चा नंबर 0111. त्यानंतर 1चा नंबर काय आहे 0001. तुम्ही म्हणशाल या 00ला काहीच व्हॅल्यू नाही परंतु आपला जो हेक्साडेसिमलचा नंबर आपण बायनरीमध्ये करत असतो तेव्हा आपल्याला ज्या व्हॅल्यू आहे तर त्या 4 डिजिटच्या घ्यायच्या असतात. डिजिट्सला आपण काय म्हणत असतो बाईट्स म्हणत असतो. बरोबर आहे. हे किती आहे 4 डिजिट आहे. डिजिट्स किंवा काय म्हणू शकतो आपण बाईट्स सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे डिजिट्सलाच आपण काय म्हणू शकतो बाईट्स. आपले जे पहिले लेक्चर आहे पहिले 4 डेसिमल नंबर, बायनरी नंबर, ऑक्टल नंबर आणि हेक्साडेसिमल नंबर त्यामध्ये तुम्हाला हे बाईट्स म्हणजे काय आहे व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ते जर लेक्चर बघितले नसेल आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या रिलेटेड लेक्चर जे आहे तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाणार आहे. त्यानंतर आता 1चा नंबर टाकलेला आहे. त्यानंतर हा जो पॉईंट आहे हा बायनरी पॉईंट्स असणार आहे. इथे या पॉईंट्सला काय म्हणणार हेक्साडेसिमल पॉईंट, या पॉईंटला म्हणणार बायनरी पॉईंट. त्यानंतर 3ची व्हॅल्यू 0011 टू द बेस बी किंवा 2 दोन्ही पण इक्वल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. बघा सर्व सोपा टॉपिक आहे. हेक्साडेसिमल नंबरचं कन्वर्जन बायनरीमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे डेसिमल नंबर हेक्साडेसिमल नंबर बघा हेक्साडेसिमल नंबर जे आहे या ठिकाणी लक्ष द्या
बघा 9 पर्यंत संपलं. 9 नंतर बघा ही काउंटिंग कशा प्रकारे केलेलं आहे ABCD, त्या पुढे जी कंटिन्यूस असणार 9 नंतर 10 11 12 13 40 50. हे तुम्हाला कन्वर्जन जे आहे तर ते कन्वर्जन आलं पाहिजे, म्हणजेच तुम्हाला पुढच्या व्हॅल्यू जे आहेत ते व्हॅल्यू काढता येतील. आपण एक्झाम्पल्स पण घेतले बघा विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आज आपण कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल नंबर टू बायनरी नंबर हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक आपण बघितलेला आहे. एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व केलेले आहेत. नक्कीच तुम्हाला एक्झामला जर क्वेश्चन आले तर नक्कीच तुम्हाला सॉल्व करता येतील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.